हाय गाईज, गुड मॉर्निंग। आणि आज आहे बुधवार आणि काल रात्री आयांश रिटर्न आलेला आहे गावावरून त्याच्या मामासोबत। आणि सकाळी उठल्यानंतर त्याचा मामा लवकरच निघून गेला, लवकर म्हणजे जवळपास 5 वाजता। कारण जर आयांश उठल्यानंतर तो गेला असता तर आयांशने पुन्हा हट्ट केला असता त्याच्यासोबत रिटर्न जाण्याचा, कारण तो येतच नव्हता गावावरून। बट माझ्या मम्मीने आणि पप्पांनी त्याला समजवून मामासोबत पाठवलं। बट सकाळपासून त्याची चिडचिड होत आहे, कारण मामाही रिटर्न गेला गावाला आणि त्यासोबत तो प्रत्येक छोट्या गोष्टीमध्ये रडत आहे, कारण त्याला गावची आठवण येते। कारण लहान मुलांसोबत अशा गोष्टी होतात, म्हणजे त्यांना ज्या आवडीच्या जागा असतात, आवडीच्या गोष्टी असतात, जेव्हा त्या त्यांच्यापासून दूर जातात तेव्हा त्यांना खूप जास्त हर्ट होतं आणि ते प्रत्येक छोटी गोष्टीमध्ये रडतात आणि त्यांची चिडचिड होत राहते। सो आता कदाचित दिवसभर असंच चालू राहणार आहे आणि मला त्याला सांभाळून घ्यावं लागेल प्रत्येक गोष्टीमध्ये। सो बघू आजचा दिवस कसा जातो। त्यानंतर मी त्याच्यासोबत काही ॲक्टिव्हिटी केल्या, जसं की पेंटिंग, कारण तो खूप जास्त बोर होत होता, जेणेकरून तो ॲक्टिव्हिटीमध्ये तरी गुंग होईल म्हणून आम्ही पेंटिंग करत होतो। पहा त्याने भूत काढलेलं आहे। हो, भूत काढलाय तू? अरे वा, छान। शंभो केला? तोंडाने बोल। असं का बोलतोस? शंभो केला तू? आज आयांशच्या स्कूलचा फर्स्ट डे आहे आणि आयांश खूप जास्त खुश आहे। पहा आम्ही स्कूलमध्ये आलेलो आहोत आणि त्याची कशी मस्ती चालू आहे। स्कूल कुठे आहे आयांशचा? आयांशचा स्कूल कुठे आहे? इथे स्कूल आहे? हो, मोठा स्कूल आहे। स्कूलमधून रिटर्न जाताना पाऊस येत होता आणि त्याला त्याचा नवीन रेनकोट खूप जास्त आवडलेला आहे, सो त्याच्यासोबत खेळणं चालू आहे। हे आहे आयांशचं स्कूल। असं करतात, असं करणार आहेस तू? स्कूलमधून घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि त्यानंतर जेवण केलं। त्यानंतर आम्ही आलो थोडंसं शॉपिंग करण्यासाठी जुडिओमध्ये। ही आहे माझी बहीण पूनम, तिच्यासोबत मी शॉपिंग करायला आलेली आहे आणि पहा नेहमीप्रमाणे फोनमध्ये आहे। खूप सारे कपडे ट्राय केले, काही आवडले, काही नाही आवडले, काही खरेदी केलेत। सो ते तुम्हाला हळूहळू माझ्या प्रोफाईलवर पाहायला मिळतील। कोणता लुक जास्त छान वाटतोय हे कमेंट करून सांगा। आमची शॉपिंग करून झालेली आहे आणि आता अमोल जेव्हा बिल पाहतील तेव्हा शॉक होणार आहेत। आज आहे वटपौर्णिमा आणि माझी पूजेची तयारी झालेली आहे। आता मस्तपैकी तयार होऊन पूजा करण्यासाठी जाणार आहे। ही पहा मी अशा पद्धतीने तयार झाली आहे। ही माझ्या लग्नातली हळदीची साडी आहे। आम्ही पूजा करायला निघालो आणि पाऊस लकीली थांबला, कारण सकाळपासून खूप जास्त पाऊस पडत होता आणि जेव्हा आम्ही निघालो म्हणजे जवळपास 12 वाजता तेव्हा पाऊस कमी झाला आणि त्यानंतर जवळपास 1-2 तास पाऊस आलाच नाही। सो त्यामुळे व्यवस्थित पूजा करता आली, नाहीतर पावसामध्ये पूजा करता आली नसती। मला तर खूप टेन्शन आलं होतं की आता कदाचित पूजा करायला मिळणार नाही, कारण आयांश आहे, सो मी आयांशला असं भिजत घेऊन जाऊ नाही शकत किंवा छत्री जरी घेऊन गेले तरी पूजा करता नसते आली। सो लकीली देवाची कृपा आणि पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे व्यवस्थित पूजा करता आली। माझ्या काही मैत्रिणी होत्या आमच्या सोसायटीमधल्या माझ्यासोबत, आणि इथे झाडाजवळ खूप जास्त चिखल झाला होता। सर्व स्त्रियांचे पाय आणि साडी पूर्ण खराब होत होते, तरीही त्यातूनही आम्ही पूजा केली आणि व्यवस्थित पूजा झाली। खूप छान वाटलं आणि त्यानंतर काढले खूप सारे फोटोज। हे बघा बघी टकले।
तर हा होता आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. खुश राहा, आनंदी राहा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.